हाय, गुड मॉर्निंग. आज ना पटपट सर्व कामं आटपायची आहेत, कारण आज मी सुपर एक्सायटेड आहे. कारण आज मी जाणार आहे माझ्या मैत्रिणीला भेटायला आणि ते तिच्यासाठी एक मोठं सरप्राईज असणार आहे. त्यासाठी ना सकाळीच बघा सर्व कामं व्यवस्थित आटोपली. अगदी प्लॅनिंगच मी तसं केलं होतं. 9:15ची ट्रेन होती आणि 8:15 वाजता आरूच्या पप्पांनी असं आम्हाला रेल्वे स्टेशनवर आणून बसवल्यामुळे आमचे असे चेहरे पडले होते. पण कहर तर तेव्हा झाला जेव्हा ट्रेन बघितली. पिहूला एक्साइटमेंट होती, त्याला वाटलं पप्पांनी 3 टायर वगैरे बुक केलं की काय. पण पारसला तर मात्र फक्त पॅसेंजर थांबतात. रडत पळत अकोल्यापर्यंत कसं तरी पॅसेंजरने आलो आणि आरोहीच्या पप्पाने इथेही आपला रेकॉर्ड ब्रेक न करता एक दोघांशी जे आहे आर्ग्युमेंट घातलीत, कसं तरी भुसावळला पाठवलं. आणि आता माझ्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा तुम्ही. म्हणजे तिला तर हा एक मोठा शॉकच होता. भरपूर गप्पा गोष्टी केल्या आणि तिचा निरोप घेऊन आली दुसऱ्या मैत्रिणीकडे. तीही सुपर एक्सायटेड होती. चहा पाणी वगैरे सर्व कार्यक्रम झाला. थोडा भांडूनही घेतला आम्ही आणि त्यानंतर आमची वेळ झाली होती खरं तर घरी निघायची. पण मुलं म्हणाले नाही, आम्हाला इथेच राहायचं आहे. त्यानंतर आणखी एका मैत्रिणीकडे गेलो. तिथेही भरपूर एन्जॉय केलं आणि त्यामुळे मग रात्रीची 6ची जी ट्रेन होती आमची ती मिस झाली. सो शुभांगीने मस्त जेवणाचा बेत केला आणि आता रात्रीचे 12 वाजता तिने मला चैतालीकडे सोडलं. तीही माझी वाट पाहतच होती. रात्रभर भरपूर गप्पा गोष्टी केल्या. आता तिचा त्रास तरी मी कमी नाही करू शकले, पण माझ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आली. थोडा वेळ का असेना तिचं दुःख विसरली. हे फार महत्त्वाचं. बाय.